मिशन संदर्भात एक बैठक झाली आहे महत्त्वाची आणि महाराष्ट्रातल्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांनी सुद्धा एकमताने या बैठकीत जलजीवन मिशनच्या अंमलबजावणीवर नाराजी व्यक्त केली असंही कळतं। ग्रामीण भागामध्ये 3 महत्त्वाच्या योजना म्हणजे अनेक योजनांपैकी 3 महत्त्वाच्या ज्या योजना आहेत त्यामध्ये सगळ्यांना पक्के घरं मिळाले पाहिजे यासाठी आवास योजनेसाठी एक मोठं बजेट हे सरकारच्या माध्यमातून करण्यात आलं होतं। तसंच स्वच्छ सॅनिटेशनसाठी यामध्ये टॉयलेट्स हे ग्रामीण भागामध्ये देण्यात आले होते। आणि तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा जो विषय आहे की हर घर जल हे जलजीवन मिशन अंतर्गत सरकारची योजना आहे। खेड्या विभागामध्ये पाण्याची पाईपलाईन टाकणे, पाण्याची उपलब्धता हे सगळेच विषय खूप चॅलेंजिंग आहे। त्यामध्ये ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीसारख्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, विधानसभा आणि केंद्र सरकार म्हणजे महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन यांचा 50-50% वाटा असलेली ही योजना आहे। सगळ्याच जिल्ह्यामध्ये या योजनेचे अनेक महत्त्वाचे विषय होते। त्यामध्ये रेट्रोफिटिंग म्हणजे जुन्या योजनेमध्ये लागणारा दुरुस्तीचा खर्च हा विषय या चर्चेमध्ये अत्यंत महत्त्वाचा होता। CR पाटील साहेबांनी सगळ्याच खासदारांना आश्वासित केलं आहे की तुम्ही माझ्या इथे किती वेळा या, तुमचे छोटे छोटे विषय मी मार्गी लावेल। कुठे एका जिल्ह्यामध्ये 15 सध्या योजना चालू आहेत, कुठे 30, 40, 50 योजना चालू आहे। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की राज्य शासन असेल, आम्ही असू, या माध्यमातून ह्या योजना मार्गी लावण्यात येतील। केंद्र आणि राज्याचं जे कोऑर्डिनेशन आहे यामध्ये कंप्लीशन सर्टिफिकेट हा एक महत्त्वाचा विषय येतो आणि कुठेतरी म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था असतील, राज्य शासन असेल यांच्याकडून अपेक्षित डॉक्युमेंट्स हे कधीकधी पुरे भेटले नाही असेही विषय मीटिंगमध्ये येतात। आणि त्यांनी एकदम स्पष्टपणे सांगितलं आहे की सगळ्यांना या योजनेचा लाभ भेटेल आणि बजेटची तरतूद पैसे केंद्राकडून कमी पडतील असा विषय कुठेही येणार। तर यामध्ये भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणावर स्थानिक पातळीवर होतो, तर त्या संदर्भातल्या ज्या तक्रारी आहेत त्याविषयी काही चर्चा झाली का? हीच योजना नसेल, अनेक योजनेमध्ये असं झालं की काही जे कॉन्ट्रॅक्टर्स होते म्हणजे नॅशनल हायवेचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर कॉम्पिटंट कॉन्ट्रॅक्टर्सला जे सिलेक्शन प्रोसेस असते ही शेवटी बिडिंग या प्रोसेसनी होत असते आणि त्यानुसार तो सिलेक्ट होत असतो। त्यामुळे काही कॉन्ट्रॅक्टर्सनी त्यांच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्ती कामं घेणे असं हे सगळ्याच डिपार्टमेंटमध्ये पूर्वी झालं होतं। परंतु हे सगळे चॅलेंजेस मागील 12 वर्षामध्ये केंद्र सरकारने फेस केले आहे आणि त्यामध्येही मार्ग निघाले आहेत। आताही तोच विषय झाला की सगळ्यांच्या पेमेंट्स पूर्ण करण्यात यावं। विरोधी जे खासदार आहेत यांच्या विशेष डिमांड ह्या होत्या की ज्या कोणत्या कॉन्ट्रॅक्टर्सनी काम पूर्ण नाही केले आहे त्यांना पिनलाइज करण्यात आलं पाहिजे, तोही विषय मीटिंगमध्ये गाजला आहे। परंतु एकंदर माझ्या लोकसभा असेल, महाराष्ट्रातील सगळे जिल्हे असतील, विशेषतः ग्रामीण भागातील सगळे जिल्हे असतील, आम्हाला सगळ्यांना एक विश्वास माननीय CR पाटील साहेबांनी दिला की येत्या काही महिन्यामध्ये ही योजना यशस्वीरित्या पूर्ण करण्यात येते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।